आमुष्याला ही पूजा असते, साधी सिंपल अशी पूजा असते। आणि फुलं बघा इतके हे सगळे असे आवरून सगळं झालंय। आणि दुसरे ह्याच्यामध्ये दुसरे फळं दाखवते मी तुम्हाला, म्हणजे फळांचा आमचा काय बाजार असतो ते तुम्ही पाहते। दुसरा जो मापाचा आहे तो फक्त फोल्ड करणार, इथेच ठेवणार आहे मशीनच्या इथे। त्यानंतर याचे राहिलेले कपडे आहेत हे सगळे आवरून पटपट ह्या बाजूला तिचे, फक्त मला डमीला घालून शूट करायचं होतं, जमलं नाही। आणि ह्याची व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आहे अमावस्या, पूजा सगळी झाली। नारळ अमावस्याला ही पूजा असते, साधी सिंपल अशी पूजा असते। आणि फुलं बघा इतके छान फुलं भेटलेत। आणि इकडे मी तुम्हाला दुसरीकडे माझं काय काम चालू आहे ते दाखवते। उद्या गुढीपाडवा आहे, त्याची तयारी, हे सगळं तयारी। आणि सकाळी जेव्हा फुलं घेऊन आले तेव्हा थोड्याफार तिथं कळ्या असतात झाडांचे, कोणीतरी फुलं तोडतात त्यावेळेस ते कळ्या हे खाली पडलेले असतात, तर हे घेऊन आलेत। तर हे सगळे असे आवरून सगळं झालं आहे। आणि मी तुम्हाला माझं शिलाईच्या रूमचा अवतार दाखवते, सगळं आवरणार आहे आता तुम्हाला सध्या दाखवते मी। हा ब्लाऊज शिवून झाला आहे, ज्याचा मला वाटतं अस्तर मी काढून ठेवला आहे, म्हणजे हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे। इकडेच ते मागवलं आहे, इकडे बटन आहे त्या बॉक्समध्ये, त्याचे सगळे तुकडे बाजूला पडले। ह्याचा मेन कपडा आहे, हा मापाचा आहे। इकडं डोरी आहे, त्याला जी ही डोरी वापरली होती ती डोरी, आणि ही दुसरी आहे ती सिल्वर आणले ह्या ब्लाऊजसाठी। हेही कटिंग केलेलं आहे। हा एक ब्लाऊज आहे, ह्याचंही कटिंग झालं आहे। इकडे पॅड ठेवलेत, हे दोन्ही टेप आहे। आणि इकडे कटिंगला म्हणजे तो एक शिलाईचा झाला आहे, इकडे कटिंग केलं, ह्याचा अस्तर ह्याला ठेवला। हा कटिंग केलेला पार्ट आहे, प्रिन्स कट आहे ब्रॉकेटमध्ये, बॅक हुक आहे, स्लीव आहेत असं। आणि इकडे ह्याचे जे एक अस्तरचं कटिंग आहे ते सगळं टाकलेलं आहे, म्हणजे थोडंफार। आणि हे इकडे हे शिवलेले आहेत, परत आले ते ब्लाऊज मापासाठी, परत शिवायचे आहेत। हे असं सगळं अस्ताव्यस्त माझी रोमॅन असंच। आणि हा जो आहे तो भार बघू नका, चिंध्याचा आहे, तो लवकरच आवरलेला दिसेल। आणि पाडव्यासाठी काय काय आणलं ते दाखवते मी तुम्हाला किचनमध्ये। तर केळी, गाठीचे सरी, जे मी घरी पण करते, पण हे भेटले तर आणलेत, पण थोडेफार निघालेले आहेत। कलरफुल होते मार्केटमध्ये, पण कलरचं शक्यतो वापरत नाही कारण खाण्यात येत नाही। हे आंबे आणलेत रसाचे, कारण पुरण करायचं आणि फळं लागतात 5 म्हणून। तर केळी आणलं आहे, परत पपई आहे, आणि ह्याच्यामध्ये चिक्कू आहे, आंबा एक 2 3 4 अजून एक आणले, हा डाळिंब आणले। आणि दुसरे ह्याच्यामध्ये दुसरे फळं दाखवते मी तुम्हाला, म्हणजे फळांचा आमचा काय बाजार असतो ते तुम्ही पाहते। ही दुसरी कच्ची आहे पपई, ज्याला पेपरमध्ये असं गुंडाळून ठेवलं आहे। आणि हे चोकायचे आंबे आहेत, दिसतात हिरवे, पण बघूया हे खाल्लं तर ठीक होतं बऱ्यापैकी। आणि हे केळी आहेत, वेलची केळी, पण ही अशी साल अशी दिसते, पण निघतं छान त्याच्यामध्ये। तर हे सगळं आवरून झालं आहे, कट्टा ऑलमोस्ट मी आवरून घेतला आहे। ह्याच्यात पाणी बघू भरलं आहे का, हां भरून ठेवलं आहे पाणी बघा सकाळी उठल्यावर। आणि इकडं डाळ हे केली होती, तर त्याचं पाणी हे काढून फ्रीजमध्ये ठेवते, कारण तसंच ठेवलं आहे। इकडे काय थोडासा काय राहिलं हे आता काढते, हे सगळं आवरून घेते। बदाम भिजवलेत, हे सर भिजवतात, बदाम भिजवायचं माझ्या लक्षात राहत नाही। हे आणले केसांना लावायला कोरपड, एक काकडे काढून ठेवले। आणि हे काळं माठ भेटले, कधी भेटत नाही, ह्यावेळेस भेटले। हे असं एवढं आवरून झालं आहे, बाकी सगळं आवरते। मेन आहेत ते आपले झेंडूचे फुलं, त्याचे सकाळी उठून हारं करायचे, सर करतात हारं, आंब्याचे पानं आणून। तर अशा पद्धतीने सगळी तयारी चालू आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते मी कसं पटपट 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 सगळं आवरणार आहे, बाहेरचं पण दाखवते तुम्हाला, थांबा। हा आहे आमचा स्टँड, चार्जर, चष्म्याचा बॉक्स, ही एक साडी आली ड्रेस शिवायचं, ह्याला हुक लावायला दिलं होतं।
ह्या साड्यात हे ब्लाउजेस दाखवतील. आमची डमी तिकडं राहिली आहे, ह्याच्यात बरंचसं सामान ठेवलं होतं काढून, आणि हे ब्लाउजेस झालेत. त्याने फिटिंगमध्ये थोडंसं किंचितचं काय तुझं आहे म्हटल्यावरती परत मी फिटिंग करून घेतलं. तर आता पटपट काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते, कसं आवरते मी. बघा आता किती वेळ लागतं मला आवरायला. सगळ्यात आधी जो ब्लाऊज शिवला आहे तो तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. ब्लाऊजला खूप छान रिप्लाय येते, त्याबद्दल धन्यवाद. आरीवर्कचं, कटिंगचं, शिलाईचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पाहून घ्या म्हणजे जे हे करतात. तर हे आता परत मी एकदा चेक करत असते हातामध्ये, कारण हे टाईट लूज नाही व्हायला पाहिजे, कारण लास्ट फिनिशिंग आहे ह्याची. ॲज युज्युअल फिटिंग बरोबर आहे. तर हा हुक लावायचे, बाजूला काढून ठेवायचा आहे हे इथे, आणि हा जो मापाचा आहे तो फक्त फोल्ड करणार, इथंच ठेवणार आहे मशीनच्या इथे. त्यानंतर ही दोरी आत्ता त्याला त्या ब्लाऊजला जो ठेवला आहे त्याला लागणार आहे, त्यासाठी हा इथंच ठेवणार आहे. ह्याची कटिंग इथंच, आणि ह्याला पट्ट्या लावायचे. तर हा जो आता शिवला आहे तो मॅचिंगच आहे, त्याच ह्याच्याने ह्या पट्ट्या लावून घेणार. तर ह्याला हे कॉटनचा जो तुकडा आहे तो घ्यायचा, पटकन ह्याला कट करायचं, आणि ह्याचे दोन असे काजू ह्याच्यासाठी बटनासाठी हे इथं ठेवून द्यायचं. म्हणजे आवरतानाच हे सगळे कामं करते मी. त्याच्यानंतर आत्ता हे तर दोन्ही लागणार आहेत उद्या ह्या ब्लाऊजसाठी. आत्ता हे जे आहे हे कटिंग करून घेणार आहे, त्यासाठी हे इथंच ठेवते मी, कटिंग करून घेते मी पटकन, आणि कटिंग केलं की मी तुम्हाला दाखवते बाकीचं आवडता. कटिंग करते, आणि दुसरा जे आहे तो ह्याच्यावरती ठेवते, कारण हा कटिंग करणार नाही आहे, हा पार्ट हा तुम्हाला दिसणार नाही आहे येतो. हे मी असं ब्लाऊज ठेवून घेतलं आहे सगळं, आणि हे कट करून घेणार आहे. कारण काय, परत सकाळी उठलं की सगळं सणाचं आवरायचं आहे. आधी सगळं सणाचं करणार, त्यानंतर शिलायला करणार, पण हे सगळं व्यवस्थित कटिंग करून घेते. तर हे काय मला दोन्हीही जमत नाही, कटिंग करणं आणि टिंग करणं. तर हे बघा, हे असं आखून ठेवलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे कटिंग केल्यानंतर दाखवते. दोन्ही ब्लाऊज कट करून घेतले. एक हा रेड कलर आहे, आणि हा चिंतामणीमध्ये येतो. हे दोन्ही कट करून घेतले. म्हणजे सकाळी उठलं ना, कटिंगच्या ह्या गोष्टी आदल्या दिवशी करून घेतल्या की बरं पडतात. आता हे कटिंग जिथे केलं आहे इथं मी जिथं बसते तिथंच ठेवते, कारण हे खालचं सगळं आवरायला लागले मी पटपट. आणि हा राहिलेला कपडा हा एक रासा ढिगाऱ्याखाली जातो. अस्तर हे अशी 20-20, 15-15 मीटरचे मागवते एक सोबत, ते बरं पडतं. जो कलर संपला आहे तो परत मागवायचा, आणि इकडे ठेवून देते ह्याला. अस्तर नेहमी एक सोबत मागवते. दुसरा सुद्धा एक कलर संपलेला हा हे मागवला आहे, 25 मीटर आहे. हे शक्यतो 20 मीटरचंच असतं, पण कधी कधी थोडंसं 4-5 मीटर मागे पुढे होतं, कारण एक नऊवारी शिवलं तर 2 मीटर संपतात, एका ब्लाऊजला 1 मीटर लागतं. अस्तर थोडंसं जास्त लागतं. काय झालं, थोडंसं दूर झालं. ह्याचे राहिलेले कपडे आहेत, हे सगळे आवरून पटपट ह्या बाजूला राहायचं आहे. परत का ह्या साडीचा ब्लाऊजचा थोडासा अस्तरचा प्रॉब्लेम झाला आहे, तर ह्याला घडी करते. आणि अरे थांब की, ह्याच पिशवीत ठेवते, कारण ह्याचं अस्तर मागवायचं आहे. हा उद्या शिवायचा ब्लाऊज आहे. जे हे कटिंग केलं म्हणजे उद्या संध्याकाळी किंवा दुपारनंतर जमलं तर हे शिवेन. उद्या सणाचं सकाळी उठलं की सगळं आधी पूजा करून घ्यायचं, घर सगळं आवरायचं, स्वयंपाक करायचं, गुढीची पूजा करायची. त्यालाच एक तरी वाजतात, पण त्यानंतर 3 तरी ब्लाऊज काही करून मला कव्हर करावंच लागतात. 2 तरी करते जे कटिंग करून ठेवले. हे फक्त इथं ठेवून देते, म्हणजे कसं हे माझ्या नजरेसमोर असतात, मग ते लक्षात राहतं की नाही हे शिवायचं आहे. आणि त्याचा मापाचा हा, म्हणजे मी तुम्हाला थोडंसं सांगते कसं आयडिया करते. आणि ह्याचाही एक ब्लाऊज शिवायचा आहे, तो कुठं आहे, पॅटर्न आहे, काहीतरी वेगळी डिझाईन आहे त्याची. ही साडी आहे,
आणि त्याच्यावरती हा डिझाईन आहे आणि त्याचा हा ब्लाऊज आहे जो शिवायचा आहे. अर्जंट बाकीचे हे आहेत, हे नंतर शिवलं तरी चालेल बोलले. हे ज्यांचे शिवले त्यांच्या मापाचं चांगले बसल्यानंतर परत दिलेत त्याने. हा इकडे ठेवून देते. खूप लक्ष द्यावं लागतं, म्हणजे कुणाचं कुणाला जात नाही, पण ब्रॉकेट आणि डिझाईन सेम असले की फरक पडतं. हा असा सेमच आहे ब्रॉकेट आणि डिझाईन ह्याची. तर हे काढून ठेवते, हे परवाला नाही. हा कपाट बंद. आणि उद्या जे काही लागतील त्याचं वरती ठेवण्याचं, म्हणजे कटिंगला शिवायला जे तुमच्या डोळ्यासमोर असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतात, येता जातं. हे शिवायचं, हे शिवायचं म्हणून. तुम्हाला मी किती दिसते कॅमेऱ्यात माहिती नाही. साडीचा आता हे जो कचरा आहे, म्हणजे जो काय का ब्लाऊज पीसचा कटिंगचा पडलाय तो बाजूला करते, कारण रात्री झाडू मारत नाही. त्यामुळे आधी हा कचरा एका बाजूला करते. सकाळी उठले की तो पटकन भरायचा, म्हणजे उठल्याबरोबर रूम थोडीशी स्वच्छ आणि नीटनेटकी दिसली ना जरा बरं वाटतं. तर आता ओव्हरऑल तुम्हाला रूम दाखवते कसं आवरून झाले ते. मगाशी पाहिल्यानंतर इथं रेड कलर होता, नंतर तो कलर होता, हे इकडं होतं. आता हे जे शिवायचे ते एका रेक ठेवून त्याच्यावरती पेपर ठेवले. ह्यातले सगळे शिवलेले आहेत, काही द्यायचे आहेत ते इथंच ठेवले. ह्यातले कटिंगचे आहेत, हे टेप इथंच लागतं. आणि हे दोन्ही कटिंग केलेलं ब्लाऊज आणि ह्याला हे जे स्ट्रिप्स आहेत ते लावायचं. माझा चष्मा आणि हे इकडे दोरी ते ठेवले. चष्म्याचा बॉक्स कुठे पाहते, हे इथे हा असा जमा केला. तर आता सकाळी उठलं की हे असं दिसतं आणि छान वाटतं थोडं असं रेकामा पाहिल्यानंतर. आणि दिवा शक्यतो जितका जास्त वेळ राहील तेवढा चांगला असतो बोलतात. रात्रीच्या 12पर्यंत तरी तो दिवा तेलत राहायला पाहिजे, कधी कधी सकाळपर्यंत पण राहतं. तर असं सगळं आवरलं आहे. माझा चष्म्याचा बॉक्स कुठं आहे तेही बघते. हां इथे आहे. आणि इथलं तर काय आवरून झालंच होतं माझं इथलं. हे आता सकाळ सकाळी द्यायचंच आहे, त्यामुळे फक्त आमच्या डम्मीला तिच्या जागेवर ठेवते. बाकी काही इथे जास्त आवरायचं नाही आहे, कारण हे ब्लाउजेस ते द्यायचे फक्त एका बाजूला करून ठेवतो, म्हणजे मला ते बरं पडेल. जे काही द्यायचे आहेत उद्या या साड्यांचे शूट पण घ्यायचं आहे. हे ब्लाउजेसचा शूट झालेलं आहे तिचे, फक्त मला डम्मीला घालून शूट करायचं होतं, जमलं नाही. आणि ह्यातही हां हे सगळे वर्कचे ह्याचे त्याचे हे सगळे ह्याच्यात ठेवून द्यावं लागेल मला. एका साईडला ठेवलं आहे, उद्या देऊन देते. आणि ह्याच्यातले बरेच वर्कला द्यायचे, धागावर कारीवर्क ह्यासाठी. आणि चष्म्यामध्ये बॉक्समध्ये चष्माही ठेवला आहे. इथलं लाईट बंद करून घेते आणि हा लावून ठेवते. हा असा राहतो. सगळे लाईट ते सगळे बंद करायचे पटपट पटपट. हा चष्मा इथे. हा मोबाईल घ्यायचा आहे, अलाराम लावायचा आहे. तर थोडंसं फ्रेश होते, पाणी पिऊन घेते. आता कितीही आवरा काम काय संपत नाही. पाणी पिते आधी. तुम्ही बोलतील असं इतकं सगळं रुटीन असतं का तुमचं? असतं सण करावंच लागतं, केलं तरच आपले कामं होतात. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सणावारात पण हे असे कामं असतात, आलं सहज मनामध्ये, कारण रुटीन पाहायचं होतं खूप जणांना. तर असं संध्याकाळचं रुटीन आहे, जेवल्यानंतरचं आवरायचं. तर चालेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.